नमस्कार. मी डॉक्टर श्रीहर्ष गोडबोले. मी जोशी हॉस्पिटल आणि रत्ना हॉस्पिटल पुणे येथे मूत्रपिंड विकार तज्ज्ञ म्हणजेच नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण पेन किलर म्हणजेच वेदनाशामक गोळ्यांचा किडनीवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊयात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना पेन किलर्स खायची सवय असते. जरासे कुठे दुखले की पेन किलरची गोळी घ्या आणि पुढे जा असे आपण करतो. पण ह्या गोळ्यांचा आपल्या किडनीवर काय परिणाम होतो याचा आपल्यापैकी किती जणे विचार करतात? बऱ्याचदा पेन किलर खाणे हे आवश्यक असते. मात्र काही पेन किलर्स हे किडनीला हानी पोहोचवतात. विशेषतः नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स म्हणजेच NSAID या वर्गातील पेन किलर हे किडनीला इजा करतात. मग या एखाद्या वेळी घेतल्या असो नाहीतर दीर्घकाळासाठी घेतल्या असो, यांचा किडनीवर परिणाम होऊ शकतो. मग तो परिणाम तात्पुरता असो किंवा तो दीर्घकाळ असू शकतो. NSAIDs हे प्रोस्टाग्लॅंडिन नावाचा घटक याच्यावर काम करतात आणि वेदना कमी करतात. प्रोस्टाग्लॅंडिन हा पदार्थ किडनीमध्ये देखील असतो. तो कमी झाल्यावर किडनीला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि त्यामुळे किडनीच्या कार्याला बाधा होते. वृद्धापकाळ, मधुमेह, अतिरक्तदाब आणि पूर्वीचे किडनीचा आजार हे याचा धोका वाढवतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर घेऊ नयेत. स्वउपचार टाळावा. पॅरासिटामॉल आणि ओपिओइड पेन किलर हे त्यातल्या त्यात किडनीवर कमी परिणाम करतात. भरपूर पाणी प्यावे, फिजिओथेरपीवर भर द्या. मुळात आपल्याला वेदना का होत आहेत याचे कारण शोधून त्यावर उपाय करावा. कुठलाही पेन किलर घेण्याआधी थोडासा विचार करावा. पेन किलरचा एकूण वापर कमी करावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर घेऊन. धन्यवाद.